झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी युवती मेळाव्यानं स्फुरण चढलेल्या राष्ट्रवादीच्या युवती आणि युवक कार्यकर्त्यांनी मुलींच्या छेडछाडी विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे। सिडको परिसरामध्ये मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा देत काही रोड रोमियोना प्रसादही दिला। नाशिकमधल्या सिडकोतल्या रायगड चौकामधल्या मनपा शाळेच्या आवारात बसलेल्या विद्यार्थिनी शालेय गणवेशात दिसत असल्या तरी त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मोर्चात सहभागी झाल्यात। विद्यार्थिनींची रोड रोमियो छेड काढतात, तसंच शिक्षक विद्यार्थ्यांना शिवीगाळ करतात अशा तक्रारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवती मेळाव्यात सुप्रिया सुळेंकडे करण्यात आल्या होत्या। त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या आदेशानंतर युवती आणि युवक कार्यकर्ते सक्रिय झालेत। त्यातूनच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी मनपाच्या शाळेबाहेर उभ्या असलेल्या काही तरुणांना आंदोलकांनी चांगला चोप दिला। टॉयलेटची सुविधा नाही, स्वच्छ पाण्याची सुविधा नाहीत आणि महानगरपालिकेमध्ये जे काही नवनिर्माण करण्यासाठी जे सत्ताधीश बसलेत तर निश्चितपणे हेच त्यांचं नवनिर्माण आहे की काय याची मला कल्पना नाही। आणि प्रशासनाला देखील या सगळ्या संदर्भामध्ये जाग येत नसेल तर त्या ढिम्म प्रशासनाला जागा करण्यासाठी, त्या सत्ताधीशांना हलवण्यासाठी आम्ही काही हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे आज महिलांच्या मुलींच्या छेडछाडी संदर्भामध्ये आम्ही देत आहोत। रोड रोमियोंच्या त्रासाबद्दल वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस लक्ष देत नसल्याचं शाळांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे या मोर्चाला विद्यार्थी आणि शिक्षकांचाही मोठा पाठिंबा मिळाला। मुलं खूप त्रास देतात, मुलींच्या जवळ येतात, डोळा मारता, मुलींचे हात वडून मुलींना जबरदस्ती करता। आम्ही आमच्या शाळेच्या बाहेर गेलो का आम्हाला मुलं त्रास देतात। असा मुलींसंग अन्याय का बरं? मुलींनी शिकायचं का नाही शिकायचं? शिक्षकांना मारहाण करतात ती सुद्धा अर्ज दिला होता, काही त्यांनी लक्ष दिलं नव्हतं। मग आता ही त्यांची आईच ते हे होते ना, त्यांनी मग फोन केला पोलीस स्टेशनला, तेव्हा ती कारवाई सुरू झाली। गृह खातं राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही सुप्रियाताई गावागावात जाऊन तरुणींची छेड काढणाऱ्यांना चोपण्याचं आवाहन करतायत। उत्साही कार्यकर्ते आवाहनाला लागलीच प्रतिसादही देत आहेत। त्यामुळे गृह खातं सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीनं समांतर व्यवस्था निर्माण करून कायदा हातात घेण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।